हे बघा एवढी प्लेट दिसते काय, किती छान आहे क्रिस्पी. खाऊन दाखवते. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉगमध्ये. सो आज आपण जी आहे सिरीज चालू केलेली आहे फराळाची. सो आज आपण बनवत आहोत नवीन रेसिपी आहे, आपण स्वतः रेडी केलेली, आपण बनवलेली आहे. ती आहे चंपा कढी. यस, चंपा कढीला आपण थोडंसं असं त्याच्यात वर्जन आणलेलं आहे. ती आहे मेथी कढी. येस, मेथी कढी बनवणार आहोत आपण. सो पूर्ण रेसिपी बघा, आपण मेथी कढी कशी आहे, कशी बनते. सो मी आता दाखवते आपल्याला काय काय त्याच्यासाठी आयटम्स लागतात. सो गाईज मी आता सांगते आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागत आहे. सो बघा आता काय काय लागतं आपल्याला, ठीक आहे. सो हे इथे मी मैदा घेतलेला आहे. पहिला आपण मैदा ऍड करूया. या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार और या असं उडतं ते थोडं डायरेक्ट आपण ऍड करतोय ना. तुम्ही तुमच्यानुसार, तुम्हाला कमी करायचे जास्त करायचे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, ठीक आहे. मी एवढं घेते पहिले मैदा, ठीक आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ऍड करूया. मला कसं लागतं, ठीक आहे. त्यानंतर मी हा रवा ऍड करते. त्यात थोडासाच टाकते रवा. नंतर आपले हे अजवाईन रवा ऍड करूया. यात असं क्रश करून टाकायचं, तो म्हणजे छान लागतं. कमी जास्त पण नाही. वा, असं झालं पाहिजे गाईस. असं घाईमध्ये सांडलं पाहिजे तुमच्याकडून थोडंफार, मग चव येते स्वयंपाकाला, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आता आपण ही कसुरी मेथी, येस गाईस, तिची कळी मेथी जी होते ना, ती आपण याची बनवणार आहोत, ठीक आहे. सो मी हे काय करते, त्याला असं क्रश करून घ्यायचं छान. आणि ही मेथी ऍड करते, ठीक आहे. एवढी ऍड केली. आता आपण या उद्याला मिक्स करून घेऊ. सो गाईस, आता मी सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले. आता नेक्स्ट आपण काय ऍड करणार आहोत त्याच्यात, डालडा. सो मी दाखवते तुम्हाला केवढा ऍड करतात, ठीक आहे. हे बघा, दिसतंय, ठीक आहे. हे ऍड करतो, छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण ऍड करतोय डालडा, ठीक आहे. तुम्ही जसं माझे पहिले व्हिडिओ बघितले असेल आपल्या या सिरीजचे फराळाचे, सो मी तुम्हाला सांगितलं होतं करंजीच्या रेसिपीमध्ये की आपल्याला जो डालडा आहे अशी मुठ्ठी बनली पाहिजे तोपर्यंत ऍड करायचा आहे डालडा. सो हे बघा गाईस, हे बघा मी ऍड करून घेतलंय. बघा असं मुठ्ठी बनली पाहिजे, म्हणजे बघा असं परफेक्ट मोहन बसतंय. बघा अशी मुठ्ठी झाली पाहिजे. बघा आता मी काय करते, त्याच्यात पाणी ऍड करते, तुम्हाला दाखवते. जास्त टाईट पण डो नाही बनवायचं आहे, फार नरम पण डो नाही बनवायचं आहे, मीडियम पीठ मळायचं आपल्याला. मी दाखवते कसं मळायचं पीठ. जास्त पाणी पण नाही ऍड करायचं. पहिलं असं पाणी टाकलं की असं मिक्स करून घ्यायचं पहिले पटपट. लेतलं 1 मिनिटात तुमचं पीठ मळून होऊन जातं गाईस, म्हणजे सोपं आहे. असं साईडने पुसून घ्यायचं. हे बघा, लेतले 30 सेकंड लागले असं आपल्याला हे करायला. 1 मिनिटाच्या आत आपलं जे पीठ आहे ते रेडी होऊन जातं. झालं बघा आपलं डो, किती छान दिसतंय. कुठेच नाही दिसतंय बघा आपलं पीठ. चिपकलेलं, चिकट झालं, ड्राय झालं, काहीच नाही. एकदम परफेक्ट आहे बघा, एकदम परफेक्ट डो आहे आपला. जास्त लाईट पण नाही, जास्त पातळ नाही, ठीक आहे.
तर काय करते मी याला 5 मिनिटं रेस्ट देते. मग आपण इथे काय करू, त्याची पोळी लाटू. मी चंपाकळी दाखवते तुम्हाला कशी बनवायची. आपल्याला लगेच तळायला घेऊया. सो गाईज आता आपण 5 मिनिटं रेस्ट दिला होता पिठाला. आता मी सांगते आपण कसं शेप द्यायचं मेथी चंपाकळी. चंपाकळी कळी एकच आहे गाईज, ठीक आहे. हा, ह्या प्लेटीत आपण ती चंपाकळी ठेवणार आहोत. सो ती चिपकू नये म्हणून आपण काय करायचं, थोडंसं पावडर सारखं डस्ट करून घेऊया असं, ठीक आहे. इकडे ठेव याला. ओके, हे आपले मेथी कळीचं पीठ. बघा गाईज मी असं छोटासा उंडा तोडून घेतलेला आहे, कारण की याला ना आपल्याला फार पतलं लाटायचंय, वेळायचंय. त्याच्यामुळे काय करायचं, याला छोटा चुंडा घ्यायचा किंवा कोलपाट मोठं घ्यायचं, ठीक आहे. आपण याला लाटून घेते. म्हणजे जितकं पतलं येईल तितकं पतलं लाटायचं, फार पतलंही नाही लाटायचं. समजा इथे तेलकट पीठ टाकून घ्यायचं. हे बघा गाईस मी अशी पतली लाटून घेतली पोळी मस्त पैकी. आपण सांगते याचं कसं करायचं, ठीक आहे. सो याला पहिले काय करूया, आपण अशी लाईन मध्ये जसे शंकरपाळे कापतो ना आपण तसे कापून घेऊया याला. ठीक आहे, असं झालं. मला स्क्वेअर मध्ये कापायचं आपल्याला. ठीक आहे, हे झालं. आता मी सांगते आपल्याला चंपाकळीला शेप कसं द्यायचं, ठीक आहे. हे असं असलं, हे बघा असं ट्रायंगल. हे बघा ही साईड या साईडला असं जॉईन करायचं, ठीक आहे. त्यानंतर ही साईडला या साईडची असं जॉईन करायचं. झाली बघा आपल्या चंपाकळी. मी चंपाकळी बोलणार होतं पण हे बघा ही आपली चंपाकळी रेडी झाली, ठीक आहे. हे दिसतंय गाईस. आता मी दाखवते बघा. हे एक तुकडा घेते मी, हे बघा, ठीक आहे. ही साईडला या साईडचे असं फोल्ड करायचं, बघितलं हे असं दिसतंय. मग ह्या साईडला या साईडला असं जॉईन करायचं. म्हणजे आपल्याला दोन्ही साईड जे आहे ना ते आम्ही बघा. मी क्लोजअप फोकस नाही होते कॅमेरा. हे बघा दिसलं, ही साईडला ह्या साईडला, ह्या साईडला ह्या साईडला. सो गाईस आता मी दाखवलं. आता तुम्हाला शेप कसं द्यायचं चंपाकळीला. आता मी दाखवते कसं तळायचं. हे बघा मी थोडीशी ना, हे बघा मी पहिले थांबा. हे बघा किती छान दिसतंय बघ. मी पहिले आता जस्ट मी घरातून काढले, खूप गरम आहे बघ, किती छान दिसतं. सो हे बघा गाईस तेल आपलं तापलेलं आहे. आता आपली चंपाकळी ऍड करते त्या, ठीक आहे. हलका हलका जस्ट एकदाच थोडंसं असं गुच्छे गुच्छे पडतात ना, त्याच्यामुळं थोडंसं असं अल्ला त्याला हात लावायचा, ठीक आहे. हे बघा आता तळत्या आपल्या चंपाकळ्या. थोडंसं हलवून बघते याला. हे बघा चंपाकळी आपली, ठीक आहे. मी याला काय करते, तळून घेते मस्त गोल्डन गोल्डन ब्राऊन जसे आपले. हे बघा ह्याला बघा किती छान दिसत आहे. पुरे किचनमध्ये ना मेथीचा वास येतोय, कसुरी मेथीचा. सो असेच मी याला ना गोल्डन गोल्डन तळून घेते, मग तुम्हाला रिव्ह्यू देते याचा. सो फायनली गाईज आपले तळून झालेले, थोडेसे बाकी ती ताई तळून घेते. मी बाकीचे खूप सारे तळून घेतले. हे बघा एवढी प्लेट दिसते, एवढे तळले आपण. थोडेसे काही मोठे फुलं, काही अशी छोटी कळी, थोडी मोठी कळी, छोटी कळी. आपण हे बघा हे शंकू पण बनवलेले, क्रॉसॉन टाईप. हे पण आहे बघ, हे पण बनवून घेतलं शंकू वगैरे. अजून मी 1-2 प्रकार शेप वगैरे दिलेला आहे. आता ते खाली दबले खूप सारं बनवलं आहे. सो आता मी दाखवते, खाऊन दाखवते. फायनली मोठा वाला घेते, ठीक आहे. हे बघा किती छान क्रिस्पी, खाऊन दाखवते. मस्त झालं एकदम क्रंची आहे. मला असं द्या.
मम्मी बघती आहे, मला हसायचं त्यामुळे. पण परफेक्ट एक नंबर टेस्ट झालेली आहे. खूप मस्त लागतात, खूप क्रंच आहे, परफेक्ट झालेले आहे. सो असेच नवनवीन छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मला कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी, व्लॉग वगैरे तुम्हाला काय बघायचं आहे ते मला सांगा. सो आजच्या दिवसचा इथेच संपतो आपला व्लॉग. आता हे बघा, एक फायनल लुक घ्या आपण. किती सारं बनवले बघा, एवढं बनवलं आपण यामुळं. ठीक आहे, आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट फराळ किंवा रेसिपीजमध्ये. तोपर्यंत